हाय, वेलकम टू श्वेता's व्लॉग। सो आज मैं रेडी हो चुकी हूँ एंड टुडे इज़ द लास्ट डे ऑफ दशहरा गरबा एंड डांडिया इन आवर अपार्टमेंट। तो बुरा तो लग रहा है क्योंकि डेली एक जगह था रेडी होकर जाने के लिए, एंजॉय करने के लिए और पूजा भी देखने के लिए। तो नाउ आई एम गोइंग बट फीलिंग बैड फ्रॉम टुमारो। जाना नहीं जा सकते क्योंकि ख़त्म हो चुका होगा। बट व्हाट टू डू, इट्स लाइफ, एवरीथिंग कम्स टू एन एंड एंड अगेन नेक्स्ट ईयर वो वापस आ जाता है। सो यस, डांडिया आज लास्ट है एंड यू कैन सी और क्लब हाउस फ्रॉम दिस साइड क्योंकि लास्ट वीडियो में मैंने उस साइड से दिखाया था। सो दिस इज हाउ दे हैव डेकोरेटेड, लाइट्स एंड ऑल ऐसे लगाया है पेड़ पे एंड इट लुक्स रियली नाइस। और मैं अभी आई एम जस्ट realizing that I am the first one to come here today क्योंकि थोड़ा लेट था, मैं रेडी हो चुकी थी and they had mentioned 7 o'clock where it used to be at 5 or 5:30. So मैंने सोचा ठीक है मैं जल्दी ही आ जाती हूँ and I came around 6:37. So यहाँ पे बुक्स का सेल लगा हुआ है and those who want to buy they can buy and few other sales also they have mentioned. तो अभी चेक करना पड़ेगा कहाँ पे है. So this is the book stall and now I'm going inside to see क्या हो रहा है, कोई है या नहीं and what is the status and this is the status. कोई भी नहीं आया है अभी. So I am the first one literally after this guy, so I am the second one in the entire hall. तो अभी आ ही चुके हैं तो थोड़ा पूजा ऐसे ही कर लेती हूँ क्योंकि क्राउड आने के बाद मुझे तो यहाँ पे दे डोंट अलाउ मच बिकॉज ऑल विल कम एंड स्टार्ट डूइंग इट. तो आई हैव फुल फ्रीडम टू कम नियर एंड सी कि क्या क्या उन्होंने रखा है एंड how beautifully they have decorated. So these are the very beautiful puppets. Wooden का है बहुत सारे as you can see. So many years of collection. तो बहुत सालों से इनको रखा होगा घर पे एंड इट लुक्स रियली फैब. जो गोलू रखते हैं किसी के घर में तो they'll have lot of dolls, such dolls. So by that time my friend came. So she is trying to lit the diyas because it's already evening and all the people will come. So yes, I helped her to climb and then I told her to take some pictures क्योंकि बाद में बहुत crowd हो जाता है and I don't know whether I can take picture or not. So मैंने pictures ले ली and we are just roaming around so that the activity should start and there are very less activities or cultural program today. So as कोई भी अभी नहीं आया है तो I thought I'll go and check out the other part where the sale is going on. So this is the big party hall जो हम कहते हैं and this is the small party hall which is right behind the big party hall. So this is the other side, back side of the entry. तो मैं वहाँ से जा रही हूँ क्योंकि पैंट्री के लिए सब यहाँ पे जगह है. तो यहाँ पे बहुत सारा सेल लगा हुआ है एंड यू कैन सी कुर्तीज एंड एवरीथिंग दे हैव पुट अप. इतना सारा माल वो लेके आए हैं. आई एम लाइक लिटरली डम स्टक कि कितना सारा है ये देखो. अरेंजिंग देम इज नॉट ए इजी थिंग बिकॉज आई हैव पुट स्टॉल्स ऑफ एवन. एक ही टेबल पे मैं लगाती थी एंड दैट इट यूज टू स्ट्रेन मी सो मच. सो यहाँ पे इन्होंने इतना सारा लगाया है. आई कैन इमेजिन हाउ मच वर्क वुड हैव गॉन देयर. सो इसलिए मैंने एक कुर्ती ली और आई केम बैक एंड बाय दैट टाइम फ्यू लेडीज हैव कम एंड दे आर डूइंग पूजा नाउ. So today let's see what all activities are there and as this is the last day so very less activities. So yes, they are starting late and उसके बाद गरबा होगा, डांडिया होगा and that's it today.
खत्म हो जाएगा सब एंड वी हैव टू वेट टिल नेक्स्ट ईयर फॉर दैट टू कम बैक. बट एनीवेज वी एंजॉयड दिस ईयर, सो दैट इज़ इम्पॉर्टेंट. और वो फील जो होता है उसका नेक्स्ट ईयर तक विल वेट फॉर द नेक्स्ट ईयर. एंड यस, लेट्स सी. आई जस्ट taking some pictures of friends and all. So yeah, let's see what all they are planned. And अच्छा तो लग रहा था 3 दिन से आके यहाँ पे, but everything has to end, right? So yeah, end of the year's गरबा. तो let's see what all I mean programs they have lined up. निरानन्दमानन्दवन्वैतपूर्णम् परं निर्गुणन्दं विशेषं निरीहं परब्रह्मरूपं गणेशं भजेमा. परब्रह्मरूपं गणेशं भजेमा. अनन्तिदानन्दरूपं चिदाभासकं सर्वगं ज्ञानगम्यम् मुनिजयमाकाशरूपं परेशं परब्रह्मरूपं गणेशं भजेमा. परब्रह्मरूपं गणेशं भजेमा. जगत्कारणं कारणज्ञानरूपं सुरादिं सुखादिं गुणेशं गणेशं. जगद्व्यापिनं विश्ववन्द्यं सुरेशं परब्रह्मरूपं गणेशं भजेमा. परब्रह्मरूपं गणेशं भजेमा. परब्रह्म ಶ್ರೀಮತಿ ಕಾತ್ಯಾಯಿನಿ, ಶ್ರೀಮತಿ ರೂಪಾ ಹಾಗೂ ಶ್ರೀಮತಿ ಸಂಜೀವಿನಿ ಹಾಗೂ ಆಶಾ, ತುಂಬ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೀಬೋರ್ಡ್ ನುಡಿಸಲು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮಿಸ್ಟರ್ ಜಯಶಂಕರ್ ಅವರು. Thank you all for being here today. Sorry, my Kannada is a bit slow, so I'm taking the liberty of talking in English. Today I'm playing a raga named Nata. It's a Janya raga of Chalanata. 36 Melagartha raga. There is a composition by Muthuswami Dishidhar in this famous Mahaganapati. So I'll be playing Alabana of Nata followed by Mahaganapati in Nata raga. I hope you will enjoy it. Thank you.
ಇಷ್ಟು ಕೀಬೋರ್ಡ್ ಇವ್ರು ನುಡಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಇದು ವರ್ಷಾನುಗಟ್ಟಲೆ ಮಾಡಿದ ಪ್ರಯತ್ನದ ಫಲವಾಗಿರುತ್ತೆ. ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಜೋರಾದ ಚಪ್ಪಾಳೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಜಯಶಂಕರ್ ಅವರೇ. ಮುಂದಿನ ಶ್ಲೋಕ. मीनाक्षी सुंदरेश्वर साक्षी शंकरी गुरु गुहासम. ಜೋರಾದ ಚಪ್ಪಾಳೆ. ಅವಳು ಇನ್ನೂ ಸಂಗೀತವನ್ನು ಚೆನ್ನಾಗಿ ಕಲೀಲಿ, ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಆಶಿಸ್ತಾ ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕಾತ್ಯಾಯಿನಿ ಅವರಿಂದ ಒಂದು ಹಾಡು. राजराजेश्वरी सर्वमङ्गलश्री राजराजेश्वरी सन्ततं पातु मां सर्वजीवेश्वरी सर्वमङ्गलश्री राजराजेश्वरी सर्वमङ्गलश्री राजराजेश्वरी सन्ततं पातु मां सर्वजीवेश्वरी सर्वमङ्गलश्री राजराजेश्वरी. ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಶ್ರೀನಿಕಾ ಮತ್ತು ಗೌರಿತಾ ಅವರಿಂದ ಒಂದು ಹಾಡು. ಬಂದನೋ ಬಂದನೋ ನಮ್ಮ ಗಣಪ ಬಂದನೋ 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 ನಮ್ಮ ಗಣಪ ಬಂದನೋ ತಂದನೋ ತಂದನೋ ಹರ್ಷವನ್ನು ತಂದನೋ ತಂದನೋ. ಗೌರಿತಾ ಈಗ ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಿಸ್ಟರ್ ಜಯಶಂಕರ್ ಅವರಿಂದ ಕೀಬೋರ್ಡ್. ಪ್ರದರ್ಶಿಸಿದಂತಹ ಜಯಶಂಕರ್ ಅವರಿಗೆ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಹಾಗೆ ಅವರಿಗೆ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಜೋರಾದ ಚಪ್ಪಾಳೆ ಬರಲಿ ಅಂತ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀನಿ. ಅವರ ಸಾಧನೆ ಹೀಗೆ ನಡೀತಾ ಇದೆ ಹಾಗೂ ಅವರಿಗೆ ಸಕ್ಸಸ್ ಸಿಗಲಿ ಅಂತ ನಾನು ಆಶಿಸ್ತೇನೆ. ಮುಂದಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವರುಷ್ಕಾ ಅವಳಿಂದ ಶ್ಲೋಕ. ಅವರಿಂದ ಒಂದು ಹಾಡು. ನನುಗನ್ನದಲ್ಲಿ ಭಾಗ್ಯವ ನನುಗನ್ನದಲ್ಲಿ ಭಾಗ್ಯವ ನಾರಾಯ. ನಮ್ರತಾ ಅವರಿಂದ ಒಂದು ಹಾಡು. and we only remember her and we don't remember her now.
ತುಂಬ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಕೂಡ ಈಗ ಪೂಜೆ ಮಾಡಲು ಸ್ಮಿತಾ ಮತ್ತೆ ದೀಪ್ತಿ ಇವರು ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ರು. ಹಾಗೆ ಹೇಮಂತ್ ಅವರು ತುಂಬ ನಮ್ಮ ಜೊತೆ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಬಾಲಾಜಿ ಅವರು, ಪ್ರಧಾನ್ ಅವರು, ಹಾಗೆ ಇನ್ನು ನಮ್ಮ ಎದುರುಗಡೆ ಇವರಾದ ನಮ್ಮ ಹಿಂದೆ ನಿಂತು ತುಂಬ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಂಥ ಎಲ್ಲ ಫಾರ್ಮ್ ಮೆಂಬರ್ಸ್ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಹೃತ್ಪೂರ್ವಕವಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಹೆಂಗೆ ಆಡೋದು ಹೆಂಗೆ? ಓ ಹಂಗ ಮತ್ತೆ ಹೆಂಗೆ ತೋರ್ಸು. ಅಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡು ಆಡೋದ ಈಗ? ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಈ ಕಡೆ ಹಾಂ ದಿವಸ होपिंग टू सी अगेन नेक्स्ट ईयर. मैं अभी घर जा रही हूँ एंड थैंक्स फॉर वॉचिंग गाइस.